श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. पूर्ण देशभरामध्ये नवरात्रीचा हा उत्सव खूप आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. नवरात्र उत्सव हा दुर्गा मातेला समर्पित केला जातो. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 प्रकारच्या माळी अर्पण केल्या जातात. त्याचबरोबर 9 प्रकारचे नैवेद्य देखील दाखवले जातात आणि भरपूर अशा सेवा देखील या काळामध्ये केल्या जातात. देवीचे हे 9 रूपे ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. असे म्हटले जाते की या अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा देवीने महिषासुरात संगती युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्या महिषासुरावरती तिने विजय मिळवला होता आणि तेव्हापासूनच माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते आणि म्हणूनच 9 दिवस देवीची पूजा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अनेक सेवा केल्या जातात. सिद्धकोंचिका स्तोत्राचं पठण केलं जातं, दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो, त्याचबरोबर नवार्णव मंत्राचा जप केला जातो. अशा अनेक जे सेवा आहेत तर त्या केल्या जातात. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील या काळामध्ये करायचे असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. तर आपल्याला आपल्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ही एक वस्तू घेऊन आला तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होईलच. त्याचबरोबर 24 तासामध्ये तुमच्या घरातील अडचणी, नजरबाधा, दोष हे सर्व दूर होऊन जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला या 9 दिवसामध्ये घरी आणायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता दुर्गा हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला आणि हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये माता दुर्गा ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. पहा, ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी, सुख, समृद्धी, ऐश्वर हे जर पाहिजे असेल, माता दुर्गाचा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणाव्या लागतील. नवरात्रीच्या या काळामध्ये जर तुम्ही घरामध्ये काही वस्तू खरेदी करून आणल्या तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. घरामध्ये अनेक अडचणी ह्या दूर होतात आणि देवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. जर तुमच्या घरातही कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल, आलेला पैसा हा टिकून राहत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल किंवा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश प्राप्त होत नाही, योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, भांडणे होत असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नसेल, लक्ष्मी घरामध्ये प्रवेश केला तरी ती टिकून राहत नसेल, त्याचबरोबर घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होत नसेल, अशा काही समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्हाला ह्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्यापैकी एक वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो नवरात्रीचा सण आहे तर तो स्वच्छता, पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे. त्या घरामध्ये स्वच्छता असते, सात्विकता असते, त्याच घरामध्ये देवी लक्ष्मी ही प्रवेश करते. म्हणून आपल्याला संपूर्ण नवरात्रामध्ये आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे. तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा हा स्वच्छ असावा, कारण देवी दुर्गा 9 दिवस तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. तर या 9 दिवसामध्ये तुम्हाला देवी दुर्गेला प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्या दरवाजावरती स्वास्तिक चिन्ह हे रोज काढायचं आहे.
असं म्हटलं जातं की दारावरती हळद किंवा कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक जर काढलं तर घरामध्ये सात्विकता येते, घरामध्ये सकारात्मकता येते. पहा, आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत ते आपण पाहूया. ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला ज्या आणणं शक्य होईल त्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं रोप. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला हे तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये आणायचं आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर तुळशीचं रोप आपण घरी आणलं, तुळशीची आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरावर येणारं संकट हे दूर होऊन जातात. आपल्या घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होऊन जातात. म्हणून आपल्याला एक तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये आणायचं आहे. तर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप आणलेलं नसेल, लावलेलं नसेल तर तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुळशीचं रोप एक खरेदी करून आणायचं आहे आणि त्याची पूजाही करायची आहे. त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे चांदीचे नाणे. तर पहा, धार्मिकदृष्ट्या नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चांदीच्या नाण्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे चांदीचे नाणे जर घरात खरेदी करून आणले तर घरामध्ये सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये टिकत राहते. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे देवी लक्ष्मीचे चित्र, फोटो किंवा मग मूर्ती. जर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरी देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करून आणायची आहे. लक्ष्मीला दुर्गा देवीचेच एक रूप मानले जाते आणि तिला घरी खरेदी करून आणलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी तर नांदतेच, त्याचबरोबर आपल्या घरातील पैशांच्या समस्या ह्या देखील दूर होऊन जातात. नंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे 16 शृंगाराचे साहित्य. नवरात्रीमध्ये माता दुर्गेला 16 शृंगार अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. हा 16 शृंगार जर आपण माता दुर्गेला अर्पण केला तर आपल्या अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला साज शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत आणि एका सुवासिनीला तुम्हाला त्या दान करायच्या आहेत. म्हणजे एखादी सुवासीन तुमच्या घरी आली की तिची त्या साज शृंगाराने ओटी भरायची आहे आणि तिला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या ओटीमध्ये घालायच्या आहेत. असं केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य देखील लाभले जाते. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीचे पावले. तर या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर लक्ष्मीची पावले आहेत तर ती तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. ही पावले धातूची असावी. या धातूच्या पावलांची देवघरामध्ये मांडणी करून त्याची रोज पूजा करावी. त्यामुळे भक्तांवरती देवीचा आशीर्वाद राहतो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप प्रगती होते. त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि संपूर्ण दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होऊन जाते. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे कलश. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या पूजेसाठी कलशाला खूप महत्त्व दिलं जातं. नवरात्रीच्या या काळामध्ये कलश घरी खरेदी करून आणण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा कलश तुम्ही घरी आणताना तांब्याचा, पितळेचा किंवा सोना चांदीचा कोणत्याही प्रकारचा आणू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद. तर हळद तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरी खरेदी करून आणायची आहे आणि ती तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हळदीला खूप महत्त्व दिलं जातं. हळद घरी खरेदी करून आणल्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये हळद ही खरेदी करून आणायची आहे. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे मीठ. तर मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला थोडं का होईना मीठ हे घरी खरेदी करून आणायचं आहे. त्या मिठाची आपल्याला पूजा करायची आहे आणि ते स्वयंपाकघरामध्ये वापरायचं आहे. असं केल्याने लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर तुम्हाला ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खरेदी करायच्या आहेत. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करणं शक्य असेल तर ती तुम्हाला खरेदी करून आणायची आहे. प्रत्येक वस्तू खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक वस्तू खरेदी करून आणू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करणं यथाशक्ती होईल त्या तुम्हाला करायच्या आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.